नमस्कार, मी यामिनी दळवी। आज आपल्याला माहिती आहे की जी.आर निघणार आहे। तर मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या सुरू आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती आणि आजचा 5वा दिवस आहे। असं असताना राज्याचं मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेलेलं होतं। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात 3 वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केले जातील असं बोललं जात आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जी.आर जो हैदराबाद गॅजेटियरच्या संदर्भातला होता, या जी.आरची प्रत आपल्या हातात आहे। हा शासन निर्णय अगदी काही वेळामध्ये जाहीर होऊ शकतो। तो नेमका काय आहे तो जसाच्या तसा आता मी वाचून दाखवते, जो आपण एबीपी माझावरती बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय, हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याच्या संदर्भातला हा जी.आर आहे, जो आता मी संपूर्णपणे वाचून दाखवतेय। शासन निर्णय असं म्हटलं गेलेलं आहे। महाराष्ट्रामधील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे। मराठवाड्यामधील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा काहीशी वेगळी आहे। महाराष्ट्राच्या मध्य विभागामध्ये असणारा हा भौगोलिक प्रदेश ही संतांची भूमी म्हणून पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे। मराठवाड्यामध्ये इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राज्याने राज्य केलंय। पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती आणि यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि या परिसरावरती राज्य केलं होतं। देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्यानं आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आजही दिमाखात उभा आहे। अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक 17 सप्टेंबर 1948 साली भारतामध्ये विलीन झाला। या काळामध्ये या संत भूमीतून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्र सुद्धा निर्माण झाली। जगभरामध्ये प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेलं अजिंठा आणि वेरूळ इथली लेणी सुद्धा इथलीच आहेत। मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीमधून संत श्रेष्ठ नामदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना नावी आणि जनार्दन स्वामी अशा महानीय संतांनी या भूमीमध्ये सहिष्णुता आणि भागवत धर्माचा प्रचार, भूतदया आणि समानतेचा संदेश दिलाय। तसंच श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी नांदेड इथे असून या ठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणावरती दर्शनासाठी येत असतात। या कारणानं मराठवाड्यामध्ये आज सुद्धा सर्व धर्म समभावाची वीण ही कायम आहे। मराठवाड्यामधून मुख्यतः गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या नद्या वाहतात आणि या नद्यांनी यामधील जनजीवन काही प्रमाणावरती समृद्ध सुद्धा केलंय। गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे। मोठ्या प्रमाणावरती नागरी समूह या नदीच्या तीरावरती वसलेला आहे। या जी.आर मधला चौथा मुद्दा असा हा मराठवाडा महाराष्ट्रामधील दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतामध्ये सामील झाला आणि दिनांक 1 मे 1960 पासून मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य असा भाग बनलाय। तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती। अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट आणि निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतींमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते। या संपन्न अशा मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावरती आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलनं सुरू झाली आहेत। त्यासाठी या भागामधील कुणबी मराठा तसंच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागामधील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे, जे निवृत्त न्यायमूर्ती होते, यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। या समितीला मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली। या समितीने मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर समितीने मराठवाड्यामधल्या विविध शासकीय कार्यालयांमधील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्र तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातींच्या बऱ्याच नोंदी सुद्धा शोधलेल्या आहेत। उक्त समितीच्या मार्फत म्हणजे या समितीच्या मार्फत मराठवाड्यामध्ये जिल्हानिहाय भेटी आणि दौरे करून बैठका सुद्धा घेण्यात आल्यात। आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तत्कालीन निजाम सरकारची राजधानी या कारणामुळे समितीने 2 वेळा हैदराबाद इथले पुराभिलेख
या विभागाला आणि महसूल विभागाला भेटी देऊन सुमारे 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्र अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतलेली आहेत। तसंच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारमधील कागदपत्र उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली इथल्या जनगणना कार्यालयाला आणि त्यांच्या ग्रंथालयाला भेट देऊन अधिकची कागदपत्र सुद्धा उपलब्ध करून घेतलेली आहेत। याच दरम्यान दिल्ली इथल्या राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयामध्ये भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडची कागदपत्र उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। याशिवाय मराठवाड्यामधील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्र जी जातीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्र उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुद्धा या समितीच्या मार्फत करण्यात आली आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीने गेल्या 2 वर्षात सातत्याने मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामधील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती क्षेत्रीय यंत्रणेच्या मार्फत कार्यवाही सुद्धा केलेली आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीने आतापर्यंत वेगवेगळ्या शिफारशींसोबत सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी या शासनाने स्वीकारलेल्या आहेत आणि या आधारे विविध विभागांच्या मार्फत कार्यवाही सुद्धा करण्यात आली आहे। यापुढे सुद्धा सदर समितीने दिलेल्या अहवालांवरती योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे असे या शासन निर्णयामध्ये लिहिण्यात आले। पुढे 5वा मुद्दा, तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी वारंवार होताना दिसते आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीला हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून याकरिता उक्त समितीला दिनांक 31 डिसेंबर 2025च्या अखेरपर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे। याच अनुषंगाने हैदराबाद आणि दिल्ली इथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील 5 जिल्ह्यांची नावे त्यांनी दिली आहेत। औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद इथली माहिती प्राप्त करून घेतली आहे आणि सदरहू कागदपत्रांचा अभ्यासही करण्यात येतो आहे। तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीला कापू या नावाने ओळखलं जात असे। त्यांचा व्यवसाय जो मुख्य व्यवसाय होता हा शेती करणं होता। या कागदपत्रांमध्ये गॅजेटियरमध्ये सन 1921 आणि सन 1931 कुणबी कापू अशा काही नोंदी आपल्याला आढळतात। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या जातीचं प्रमाणपत्र देण्याचं आणि त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियमन 2000च्या कलम 18च्या पोट कलम 1 मध्ये आणि नियम 2012च्या नियम 4 मधील उपनियम 2 मधील खंड च आणि च च्या नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्यात आलेला आहे। अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या जातीचं प्रमाणपत्र देण्याचं व त्यांच्या पडताळणीचं विनियम कंसात सुधारणा हे सगळे नियम 2024 दिनांक 18 जुलै 2024च्या अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते आहे आणि यानुसार मराठा समाजाला कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयोग झालेला आहे। आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता यावी यासाठी शासनाने खालीलप्रमाणे काही निर्णय घेतलेत आणि जो शासनाचा मूळ जो शासन निर्णय आहे हा सुद्धा आता अगदी थोडक्यात आहे, जो मी आता पुन्हा एकदा वाचून दाखवते। यामध्ये असं म्हटलंय की हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती काही समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। समिती सदस्य आपण बघतोय ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे या गाव पातळीवरच्या समित्यांचे सदस्य असतील। मराठा समाजामधील भूधारक तसंच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमीन असल्याचा पुरावा जर नसेल तर त्यांनी 13/10/1967 पूर्वी किंवा
त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असतील तर त्यावेळेचं प्रतिज्ञापत्र त्या लोकांना सादर करावं लागणार आहे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करावी, खातरजमा करावी। अशा स्थानिक चौकशांमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातींचं जर प्रमाणपत्र मिळाले असेल तर दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी ते तयार असतील तर तसं प्रमाणपत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली जाईल आणि या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदाराला कुणबी जातीचा दाखला देण्याच्या संदर्भात निर्णय दिला जाईल। महाराष्ट्राचे राज्यपाल आणि यांच्या आदेशाच्या नुसार हा सगळा GR, हा सगळा शासन निर्णय आता काढण्यात आलेला आहे। हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली ही मनोज जरांगे पाटील यांची एक महत्त्वाची मागणी होती। 8 ते 9 त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या, त्यापैकी ही एक महत्त्वाची मागणी होती। या मागणीच्या संदर्भातला हा शासन निर्णय आपण ABP माझावरती पाहिला आहे।